डोंबिवलीमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय, तर मध्य रेल्वे मार्गावरील लोकल त्यामुळे 10 ते 15 मिनिटं उशिरानं आहेत। बऱ्याच वेळापासून त्या ठिकाणी पाऊस कोसळतोय अशी माहिती आहे, त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। विशेषतः लोकल वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। लोकलचं वेळापत्रक सध्या कोलमडलेलं आहे। अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, बोरिवलीत सुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळते, तर ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे लोकल काही वेळ उशिरानं आहेत। साधारणतः मध्य रेल्वेवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतात। स्थानकांवर बऱ्याच लोकल थांबून आहेत, गर्दी सुद्धा वाढतीये। मात्र दुपारची वेळ असल्यामुळे काही प्रमाणात कमी याचा परिणाम प्रवाशांवर होणार आहे। आपण सध्या पाहतोय स्थानकावरची ही दृश्य आहेत। बऱ्याच वेळापासून काही प्रवासी इथे थांबून आहेत, लोकलची प्रतीक्षा करतात। मात्र मुसळधार पावसाला सध्या ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे, त्यामुळे लोकल 15 ते 20 मिनिटं सध्या उशिरानं असल्याची माहिती। तिकडे भांडूप, मुलुंड या परिसरात सुद्धा मुसळधार पावसानं आता हजेरी लावलेली आहे। डोंबिवलीत सुद्धा पाऊस पडतोय, पश्चिम उपनगरात सुद्धा पाऊस पडत असल्यामुळे लोकलचं वेळापत्रक आता विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहतोय रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा काहीसा परिणाम आता होणार आहे, कारण मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे। पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा खरं तर मुंबईला आणि उपनगराला देण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतोय बऱ्याच वेळापासून इथे लोकल आलेली नाहीये, त्यामुळे प्रवासी बऱ्याच वेळापासून ताटकळत उभे आहेत। तिकडे रस्ते वाहतुकीवर सुद्धा काहीसा परिणाम या पावसाचा झालेला आहे। कल्याण, डोंबिवली यासह भांडूप, मुलुंड आणि इतर काही ठिकाणी सुद्धा आता पावसानं हजेरी लावली आहे। तर आपण सध्या पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून लोकल 15 मिनिटं उशिरानं आहेत, तर सध्या रस्ते वाहतूक तरी सुरळीत आहे। मात्र पाऊस जर आणखी वाढला तर पाणी साचू शकतं अनेक ठिकाणी, त्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट आहे। तर दादरची दृश्य आहेत, दादरमध्ये सुद्धा आता पावसाला सुरुवात झालेली आहे। सध्या तरी ही वाहतूक सुरळीत असल्याची सध्या दृश्य आपण पाहतोय। मात्र पावसानं जर जोर धरला तर पाणी साचू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। सध्या दुपारची वेळ असल्यामुळे गर्दी कमी आहे। त्या पार्श्वभूमीवर पंप्सच्या माध्यमातून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनानं सोय केली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। रस्ते वाहतूक सध्या तरी सुरळीत आहे। दादर परिसरात आता जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडतीये। सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय दादरमधली। आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणावर गाड्या काढताना तारंबळ उडवताना पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे ठाण्यातील सखोल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील वंदना बस डेपो परिसर आहेत आणि या ठिकाणी अनेक प्रवासी या ठिकाणावरून ये जा करत असतात। त्याचबरोबर रिक्षातनं देखील अनेक लोक प्रवासी करत असतात, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता पाहायला गेले तर दुचाकीकडनं देखील या ठिकाणी सावकाशपणे आता पाण्यातनं वाट काढताना पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बाजूच्या परिसरात सक्षम पंप बसवण्यात आलेला आहे। पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलं की या ठिकाणचं पाणी काढायला या सक्षम पंपकडनं मदत होत असते आणि या सक्षम पंपकडनं महापालिकेच्या वतीने आता पाणी देखील काढलं जाते। निचरा करायला सुरुवात झालेली आहे। मात्र मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने ठाण्यामध्ये त्रिदार तिप्पट उडालताना पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर ठाणे रेल्वे स्टेशनच्या देखील गाड्या जे ते 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहेत, त्यामुळे नक्कीच वाहतूक मंदावलेली आहे। ठाणे शहरात आता सखोल भागात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ठाणेकरांना हा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पाहायला गेलं तर अति मुसळधार पाऊस येण्याची शक्यता जे हवामान खात्याने वर्तवली होती त्याप्रमाणे आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यातील ही मोठी अवस्था पाहायला गेलं तर ठाण्यातील अनेक सखोल भागात आता तर आपण पाहतोय ही दोन दृश्य आहेत अंधेरी आणि ठाण्यामधली। सध्या अंधेरीमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, तिकडे ठाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे लोक जे आहेत जे घराबाहेर पडलेले आहेत आपल्या कामानिमित्त त्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। एकूणच